नमस्कार. ITI इलेक्ट्रिशियनच्या कामामध्ये सर्किट समजणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे प्रकाश योजनेचं म्हणजे इल्युमिनेशनचं ज्ञान. चला तर मग या अतिशय महत्त्वाच्या विषयामागचं सायन्स आणि त्याचे नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया प्रकाशाच्या महत्त्वापासून. मग त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, काही टेक्निकल शब्द ज्यांची ओळख असणं गरजेचं आहे, प्रकाश प्रत्यक्ष मोजायचा कसा आणि एक चांगली लाइटिंग सिस्टम कशी तयार करायची, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. एका इलेक्ट्रिशियनला प्रकाशाबद्दल इतकं डिटेलमध्ये माहिती असणं का गरजेचं आहे? ही काही ऑप्शनल गोष्ट नाहीये, तर आजच्या काळात ही एक व्यावसायिक गरज बनली आहे. बघा, काळ बदलला आहे. आता इलेक्ट्रिशियनचं काम फक्त वायर जोडून वीज पोहोचवण्यापुरतं राहिलेलं नाहीये, तर एका जागेसाठी प्रभावी आणि कार्यक्षम म्हणजे इफिशियंट प्रकाश प्रणाली डिझाईन करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर येते. म्हणजे योग्य प्रकाश, त्याचं अचूक मोजमाप आणि त्यावर आधारित एक परफेक्ट डिझाईन, हेच आजच्या कामाचं खरं स्वरूप आहे. मग प्रश्न उभा राहतो की एका कुशल इलेक्ट्रिशियनने प्रकाशाचा तज्ज्ञ का व्हायला हवं? उत्तर खरं तर खूप सोपं आहे. याचा थेट संबंध लोकांची सुरक्षितता, ऊर्जेची बचत आणि त्यांच्या आरोग्याशी आहे. जरा विचार करा, चुकीच्या लाइटिंगमुळे फक्त डोळ्यांवर ताण नाही येत, तर एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी गंभीर अपघातसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक चांगल्या डिझाईनच्या मागे काहीतरी विज्ञान म्हणजे सायन्स असतं. चला आता आपण लाइटिंग डिझाईनच्या मुळाशी असलेल्या भौतिकशास्त्राच्या म्हणजेच फिजिक्सच्या त्या एका महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, तर हा आहे तो महत्त्वाचा नियम, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. आता हे नाव ऐकून घाबरू नका, हे खूप सोपं आहे. हे चित्र काय सांगतंय बघा. जसजसा प्रकाश त्याच्या बल्बपासून किंवा सोर्सपासून दूर जातो, तो जास्त जागेवर पसरतो आणि त्यामुळे साहजिकच त्याची तीव्रता कमी होते. चित्रात बघा, 1 मीटर अंतरावर प्रकाश जितका तेजस्वी आहे, तोच प्रकाश 2 मीटरवर गेल्यावर त्याची तीव्रता फक्त 1/4 राहते आणि 3 मीटरवर तर फक्त 1/9. म्हणजे अंतर वाढलं की प्रकाश किती झपाट्याने कमी होतो हे आपल्याला यातून कळतं. आपण जे आता चित्रात पाहिलं त्यालाच शास्त्रीय भाषेत इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात. या नियमानुसार कोणत्याही पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता म्हणजे ई ही त्या दिव्यापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या म्हणजे डी स्क्वेअरच्या व्यस्त प्रमाणात असते. सोप्या भाषेत सांगायचं तर अंतर दुप्पट झालं की प्रकाश चौपट कमी होतो. अचूक लाइटिंग डिझाईनसाठी हा नियम समजणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं असेल तर तिथली भाषा यायला हवी, बरोबर? तसंच प्रकाशाच्या जगातही काही महत्त्वाचे शब्द वापरले जातात. चला आता या शब्दांची म्हणजेच त्याच्या व्याख्येची ओळख करून घेऊया. प्रकाश मोजण्यासाठी हे 3 शब्द म्हणजे हिरो आहेत: ल्युमेन, कॅन्डेला आणि लक्स. हे 3ही शब्द प्रकाश योजनेचा कणा आहेत. चला यांचा अर्थ काय आहे ते एकदम सोप्या रोजच्या उदाहरणांसोबत समजून घेऊ. आता बघा, ह्या तिन्ही संकल्पना खूप सोप्या आहेत. पहिलं आहे ल्युमेन. याचा सरळ अर्थ आहे की एखादा दिवा सर्व दिशांना मिळून एकूण किती प्रकाश बाहेर फेकतो. उदाहरणार्थ, कारच्या हेडलाइट्स एकूण किती प्रकाश निर्माण करतात हे ल्युमेनमध्ये मोजतात. दुसरं आहे कॅन्डेला. हे काय मोजतं तर एका विशिष्ट दिशेने जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता, जसं की लेझर पॉइंटरचा प्रकाश, तो सगळीकडे नाही पसरत, एकाच बिंदूवर किती केंद्रित आणि तीव्र आहे हे कॅन्डेला सांगतं. आणि तिसरं लक्स. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचा अर्थ प्रत्यक्ष आपल्या कामाच्या जागेवर म्हणजे समजा वाचनाच्या टेबलावर किती प्रकाश येऊन पोचतोय. म्हणजे लक्षात घ्या, ह्युमन म्हणजे दिव्याने एकूण किती प्रकाश तयार केला, तर लक्स म्हणजे आपल्यापर्यंत किती प्रकाश पोहोचला. बरं, नियम आणि व्याख्या तर समजल्या, पण प्रत्यक्ष साईटवर गेल्यावर हा प्रकाश मोजणार कसा? त्यासाठी एक खास उपकरण वापरलं जातं. चला ते पाहूया. हे आहे लक्स मीटर. काही ठिकाणी याला फोटोमीटर असंही म्हणतात. याचं काम एकदम सोपं आहे. याचा जो लाईट सेन्सिटिव्ह सेल आहे तो प्रकाश शोषून घेतो आणि समोरचा इंडिकेटिंग डायल म्हणजे काटा आपल्याला लगेच सांगतो की त्या जागेवर किती लक्स प्रकाश पडतोय. खरं सांगायचं तर लक्स मीटर हे प्रत्येक लाइटिंग इंजिनियरचं किंवा इलेक्ट्रिशियनचं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे. आपण कागदावर जे डिझाईन केलं आहे त्यानुसार त्या पृष्ठभागावर खरंच तितका लक्स प्रकाश पोहोचतोय की नाही हे तपासण्यासाठी या उपकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ठीक आहे, तर आपल्याला नियम कळाले, मोजायचं कसं तेही कळालं. आता या सगळ्या ज्ञानाचा वापर करून एक चांगली आदर्श प्रकाश योजना डिझाईन कशी करायची, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात ते बघूया. एका चांगल्या प्रकाश योजनेचे 4 मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
1. कामासाठी प्रकाश पुरेसा असायला हवा, कमीही नको आणि जास्तही नको. 2. डोळ्यांवर त्रासदायक चकाकी, ज्याला आपण ग्लेअर म्हणतो, ती अजिबात नको. 3. प्रकाश खोलीमध्ये सगळीकडे सारखा पसरलेला असावा. आणि 4. प्रकाश योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी शेड्स आणि रिफ्लेक्टर्सचा हुशारीने वापर व्हायला हवा. डिझाईन करताना एका इलेक्ट्रिशियनला या 4 प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करावाच लागतो. पहिलं म्हणजे कामाचं स्वरूप काय आहे, कारण एखाद्या फॅक्टरीतील बारीक कामासाठी जास्त प्रकाश लागतो. दुसरं, जागेची रचना कशी आहे, म्हणजे भिंतींचा रंग, छताची उंची यावरही खूप काही अवलंबून असतं. तिसरं म्हणजे खर्च, कारण आपलं डिझाईन बजेटमध्ये बसायला हवं. आणि चौथं, देखभाल, दिवे आणि त्याची फिक्स्चर्स अशी हवीत की ती सहज, स्वच्छ किंवा बदलता येतील. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र जोडून पाहूया. प्रकाशाचा त्याच्या उगमापासून ते आपल्या डोळ्यांपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण होतो ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रवास या चित्रामध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. याची सुरुवात होते ल्युमेनपासून, म्हणजे दिव्याने एकूण प्रकाश निर्माण केला. मग येतो कॅन्डेला, जो त्या प्रकाशाला एक दिशा आणि तीव्रता देतो. यानंतर येतो लक्स, जो त्या कामाच्या पृष्ठभागावर पोहोचलेला खरा परिणाम आहे. आणि या सगळ्याचा शेवट होतो एका चांगल्या मानवी अनुभवामध्ये, ज्यामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमता दोन्ही गोष्टी वाढतात. तर शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रकाश योजना ही केवळ दिवे कुठे लावायचे याची कला नाही, तर ते एक परिपूर्ण विज्ञान आहे. आणि एक व्यावसायिक इलेक्ट्रिशियन म्हणून या विज्ञानावर प्रभुत्व मिळवणं हे तुमच्या कौशल्याला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.